ही एक माझ्या माझ्या अत्यंत आवडीची, माझी खूप लाडकी कविता आहे. मानवी मनाने केलेली अत्यंत उत्तम प्रार्थना आहे असं आपण या कवितेला म्हणू शकतो. म्हणजे मासी मर्ढेकर ना, हे यांनी सगळ्या मिळून स्वतःच्या आयुष्यात फक्त 123 मराठी कविता लिहिल्या आहेत. पण त्या सगळ्याच कवितांना काहीतरी वेगळा दर्जा आहे. मर्ढेकरांना मराठीमधले एक क्रांतिकारी कवी म्हटलं जातं. संख्येने इतक्या कमी कविता लिहू नये. आणि तसे ते मर्ढेकर नास्तिक होते. तर नास्तिक वृत्तीच्या मनुष्याने सुद्धा त्यांच्या कवितांमध्ये काही ठिकाणी माणसाच्या शक्तीच्या पलीकडच्या कुठल्या तरी एका शक्तीशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्याच्यात ना नेहमी ते गा, गे असे असे शब्द येतात. राहू दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारातले गा. तर गा म्हणजे ह्यांच्या पलीकडचा कुणाशी तरी तो मी कधीतरी त्यांना काय म्हणतात त्याला, देव असं नाही पण इथल्यापेक्षा दुसऱ्या कोणाशी तरी संवाद साधण्याची इच्छा त्यांच्या या कवितांमध्ये दिसते. तर तशीच एक कविता आहे, भंगू दे काठिण्य माझे आम्ल जाऊ दे मनीचे. तर आम्ल जाऊ दे मनीचे म्हणजे ॲसिड ना, आम्ल म्हणजे ॲसिड. तर आपल्या मनामध्ये जे अशा करपट भावना असतात, कोणाविषयी द्वेषाची भावना असते, राग असतो, सगळं जाऊ दे, इथपासून त्या प्रार्थनेची सुरुवात होते. तर आधी आपण अशीच कविता म्हणून बघूया. भंगू दे काठिण्य माझे आम्ल जाऊ दे मनीचे. भंगू दे काठिण्य माझे आम्ल जाऊ दे मनीचे. येऊ दे वाणीत माझ्या सूर तुझ्या आवडीचे. ज्ञात हेतूतील माझ्या दे गळू मालिन्य. ज्ञात हेतूतील माझ्या दे गळू मालिन्य. आणि माझी या अज्ञात टाकी स्फूर्ती केंद्री त्वत बियाणी. राहू दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारातले गा. राहू दे स्वातंत्र्य माझे फक्त उच्चारातले गा. अक्षरा आकार तुझ्या फुफ्फुसांचा वाहू दे गा. लोभ जिभेचा जळू दे, दे थिजू विद्वेष सारा. लोभ जिभेचा जळू दे, दे थिजू विद्वेष सारा. द्रौपदीचे सत्व माझ्या लाभू दे भाषा शरीरा. जाऊ दे कार्पण्य मीचे. जाऊ दे कार्पण्य मीचे. दे धरू सर्वांस पोटी. भावनेला येऊ दे गा शास्त्र काट्याची कसोटी. खांब दे ईर्षेस माझ्या. खांब दे ईर्षेस माझ्या बाळगू तुझ्या तपाचे. नेऊ दे तीतून माते शब्द तुझ्या स्पंदनांचे. त्वत्स्मृतीचे ओळखू दे माझी या हाता सुकाणू. त्वत्स्मृतीचे ओळखू दे माझी या हाता सुकाणू. थोर यत्ना शांती देगा माझी या वृत्तीत बाणू. आण तुझ्या लालसेची. आण तुझ्या लालसेची. आण लोकांची अभागी. आण माझ्या डोळ्यांची पापणी ठेवीन जागी. धैर्य दे अन नम्रता दे. धैर्य दे अन नम्रता दे. पाहण्या जे जे पहाणे. वाकू दे बुद्धीस माझ्या तप्त पोलादाप्रमाणे. घेऊ दे आघात ती ते इंद्रिय द्वारा जगाचे. घेऊ दे आघात ती ते इंद्रिय द्वारा जगाचे. पोळू दे आतून ती ते गा अतींद्रियार्थ आचे. आशयाचा तूच स्वामी. आशयाचा तूच स्वामी. शब्दवाही मी भिकारी. आशयाचा तूच स्वामी. शब्दवाही मी भिकारी. मागण्याला अंत नाही आणि देणारा मुरारी. काय मागावे परिम्या तूही कैसे काय द्यावे. काय मागावे परिम्या तूही कैसे काय द्यावे. तूच देणारा जिथे अन तूच घेणारा स्वभावे. अशी ही मर्ढेकरांची कविता आहे. या कवितेमध्ये साधारणपणे माणसाने विवेकबुद्धीने कसं वागलं पाहिजे याच्यासाठीच्या अनेक उपमांचं एकत्रीकरण करून त्यांनी या कवितेमध्ये बरंच काय काय मांडलं. ते इतकं सुंदर आहे. म्हणजे जशी पसायदानं ही एक प्रार्थना आहे, तशी ही एक आधुनिक कवीने केलेली प्रार्थना आहे असं मला वाटतं.
सो असं आहे.